मॅच मध्ये नाहीये. आपण जर पाहिलं तर कपिल देखील नाहीयेत, सर्वेश देखील नाहीयेत आणि अडचण या ठिकाणी असेल. पाहूया मैदानाच्या आतमध्ये. परंतु आपण पाहिलं तर मिस्टर अतुल ज्यानं मात्र आज 7 दिवस गाजवलेला आहे. एकाकी किल्ला लढवावा लागेल, या मैदानावरती दाखवावे लागेल, आपल्या नावाची छाप सोडावी लागेल. गेम ऑन दोन्ही संघांना. हार्दिक शुभेच्छा देऊया. पहिलाच बॉल इम्प्रोवाइज, जी ओळख आहे मोरेश्वर सुतारची, अगदी दिवसभरामध्ये त्याने अशा प्रकारचे शॉट सिलेक्शन करून विरोधी टीमला पराभूत केलेला आहे, ठोकलाय आज चौकार. काही जबरदस्त फटका इकडे आपल्याला पाहायला भेटलाय. इम्प्रोवाइज शॉट सिलेक्शन ही ओळख आहे मोरेश्वर सुतार सरांची. आपण पाहू शकताय, अगदी आपण जर पाहिलं तर थोडासा बॅकअप दिल्ली होता, बॅक पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये होते. इम्प्रोवाइज केलं, स्वतःला वळण दिलं आणि बॅकवर्ड पॉईंटच्या इकडे दर्जेदार चौकार वसूल केला. 4 धावांनी खाता ओपन झालेला आहे. आपण पाहतोय ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 2025चा हा थरार. संध्याकाळचं सत्र आहे आणि आपण पाहू शकतो ग्रँड फिनाले सुपर संडे क्वार्टर फायनलची मॅच. जो जिंकेल तो जय मसोबा चिंचवली अगेन्स्ट सेमीफायनल नंबर 2 खेळेल. अजून एक बॅक टू बॅक, दुसरा खणाघाती प्रहार, ठोकलाय चौकार. चौकारांच्या हॅट्रिकच्या उंबरत्यावरती आहेत मोरेश्वर सुतार. मागील मॅच जर आपण पाहिली तर पहिल्या फेरीमध्ये तिथे देखील त्यांनी हॅट्रिक संपादन केली होती आणि दरम्यान 30 निरंतरता, 30 कन्सिस्टन्सी मोरेश्वर सुतार यांच्या वतीनं. आता मात्र पावलांचा वापर, जागा सोडावी लागते. बॅटची त्या ठिकाणी चेंडू मात्र बॅकवर्ड पॉईंटला सरकलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव. हा यांना अशी स्थिती निर्माण झाली तिकडे, परंतु गाड्या सुटल्या होत्या सुसाट. त्या गाड्यांना इथं थांबावं लागलं, ब्रेक लावावा लागला, कारण की खतरे की घंटा वाजू शकली असती. कारण की आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलं तर मोरेश्वर सुतार यांचा दिवस आहे आणि जर का इथे मोरेश्वर सुतार यांनी कुठंतरी या मॅचमध्ये जर अडगल केली तर मात्र या ठिकाणी वाडेगर टीम कमबॅक करू शकते. कारण की या टीमचा आपण विचार केला तर हात घालण्याची संधी दिली तर ही टीम पाय घालण्याला देखील कमी पडणार नाही. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच. क्वार्टर फायनलचा हा मुकाबला. जो जिंकेल तो सेमीफायनल 2 मध्ये चेमोसोबत चिंचवली अगेन्स्ट मॅच खेळेल आणि तिथून जिंकल्यानंतर थेट फायनलचं तिकीट कन्फर्म. जय हनुमान अनखरवाडा संघ सज्ज असेल. प्रेक्षक आणि प्रेक्षक आज नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. स्पर्धेचा अंतिम दिवस आपण अनुभवतोय. पुढील बॉल इथे ड्राईव्ह केला त्या ठिकाणी. ओहो, वॉड ऑफ फिल्डिंग, काय जबरदस्त कॅच, फलंदाज बाद. एक पारितोषिक आलेलं आहे मोरेश्वर सुतार यांच्याकरिता. चौकारांची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक जरी ठोकली तर 1000 रुपयाची कॅश प्राइज असेल राजकुमार पाटील यांच्या वतीनं. क्या बात आहे. आता सर्व प्रेक्षकांनी देखील ATM ऑन केलेला आहे, कारण की जसजशी स्पर्धा पुढे जाते ना, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचत असते. सकाळपासूनच आपण चर्चा करत होतो की जसजशी ही स्पर्धा पुढे जाईल प्रेक्षक देखील असूसलेले असतील, आतुरलेले असतील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. आपण पाहू शकता ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 2025चा हा थरार. आणि दरम्यान सध्या तरी मॅच मध्ये कभी बाजी इधर कभी बाजी उधर असं समीकरण होत असताना एका बाजूला टीम जय जल्लेश्वर GILN वाडेगर आणि दुसऱ्या बाजूला अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर. रमाकांत मगर, आपण या मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आणि ते पात्र आपण पाहू शकता चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी आउटफील्ड थोडीशी स्लो झाली, त्या अनुषंगाने इथे मात्र धावा काही मिळू शकल्या नाहीये. त्या ठिकाणी एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. धावांची गरज आहे, धावांची गरज आहे. इथे क्वार्टर फायनलची मॅच आहे. अनेक वेळा आपण पाहिले असेल की ज्या वेळेला गोरसाई संघाच्या अगेन्स्ट देखील मॅच होती केंद्रीय मंत्री चषकमध्ये, त्या वेळेला देखील असं समीकरण होतं आणि त्यानंतर विकेट बाद झाली होती मोरेश्वर सुतार सरांची आणि त्यानंतर दडपण आलं होतं. परंतु पुन्हा एकदा नानकर संघाने कमबॅक केला होता. आलेल्या मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. जबरदस्त क्रिकेट आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल.
जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, या आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. आज ही गूंज नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल या क्रीडांगणावरती. याच देही याच डोळा रंगेल हा क्रिकेटचा सोहळा. धावसंख्या धावफलकावरती डेड बॉल आपल्याला पाहायला भेटतो. थोडंसं पावलांचं समीकरण चुकत आहे गोलंदाज, त्या अनुषंगाने धावसंख्या 10 धावा, एक गडी बाद आहे. एक गडी बाद इथे मात्र नक्कीच आपण पाहू शकताय. दोन्ही स्टँड नक्कीच आपल्याला खसाखस भरताना पाहायला दिसतील, कारण की अंतिम दिवस. हो, इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल खोदून मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी येऊन मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते. झेलची शक्यता, ताट शक्यता तिथे देखील निर्माण झाली होती. ओ, इकडे मात्र आपण पाहू शकता फलंदाज बाद. साथ लाभली आमचे सतीश डीजे दादा यांची, कारण की आपण जर पाहिलं तर हे डीजेच्या माध्यमातून आवाज चांगला फुलत असतो. त्या अनुषंगाने आवाज देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतो, आणि त्यांनी देखील आमच्या आवाजाची काळजी घेतली, त्याबद्दल त्यांचं देखील विशेष धन्यवाद आहे. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे, संकेत दळवी. धावसंख्या धावफलकावरती 12, आपल्याला 12 धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. तर बघा या ठिकाणी तर नक्कीच या ठिकाणी थोडंसं समीकरण हे बिघडलेलं आहे, त्या अनुषंगाने दिलगिरी व्यक्त करतोय. धावसंख्या धावफलकावरती 11 आपल्याला पाहायला भेटतील. 11 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईकला संकेत दळवी, गोलंदाजी मार्कवरती प्रणित. 11 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच ही इनिंग झाल्यानंतर नक्कीच जो लेखाजोखा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, त्या अनुषंगाने, कारण की 2 धावा पॅनल्टीच्या आहेत. तर प्रणितला इथे मात्र रिप्लेस केलं, योगेश आलाय त्याच्या जागी गोलंदाजी करण्यासाठी. 11 धावा धावफलकावरती आहेत. जो जिंकेल तो मात्र सेमीफायनल नंबर 2 मध्ये. आणि जय मुसोबा चिंचवली संघाचं हार्दिक स्वागत आहे. आज नक्कीच जय मुसोबा चिंचवली संघाला देखील भरभरून शुभेच्छा येतील. जाऊया मॅचकडे मित्रांनो. धावसंख्या 11 धावा, 2 गडी बाद. स्लॉट मध्ये बॉल होता त्या ठिकाणी. लॉंग ऑफच्या दिशेने थोडीशी क्षेत्ररक्षक दूर आहेत तिकडे, परंतु एका टप्प्याच्या साने थोडीशी फंबलने झाली तिकडे, परंतु 2 धावा इकडे मिळत आहेत. धावसंख्येत थोडासा भर होतोय. धावसंख्या पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. क्या ये मॅच 13 है, क्या ये मॅच मेरा है, येणारं समीकरण नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. 3 षटकांची ही मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. इथे जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटतो. गॅप आहे त्या ठिकाणी, आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल एका टप्प्याच्या सहाय्यानं. दर्जेदार चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 17 खतरे की घंटा आता या ठिकाणी वाजवलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. मॉरिशस सुतार जे मात्र आज या मॅच मध्ये आपण पाहिलं तर स्वस्तामध्ये बाद झाले, परंतु त्या ठिकाणी संकेत आक्रमण चढवतोय. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल सोडली आहे. संकेतला इथे जीवदान मिळालेलं आहे.
कारण की जर आता इथे मॅच नानकर टीमनं जर जिंकली तर नक्कीच वाडेकर गावामध्ये या झेलच्या चर्चा पाहायला भेटतील. कारण की झेल इथे मात्र संख्येची सोडलेली आहे. संख्येचा आपण विचार केला तर आक्रमक फटकेबाजी करत असतो. ज्या अनुषंगाने त्याने देखील केंद्रीय मंत्री चषकामध्ये अशा प्रकारचं समीकरण ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्याने देखील चांगलं कार्य केलं होतं. पुन्हा एकदा ती स्थिती त्याने निर्माण केलेली आहे. कन्सिस्टन्सी निर्माण करतोय. धावसंख्या 19 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता ह्या जीवधानीचा इथे मात्र फायदा घेईल का संकेत, हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. पुढील बॉल लोअर टाच बॉल, तिकडे फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक देखील उपस्थित आहे. प्रशांत तिथे मात्र उपस्थित आहे आणि त्यांनी या पकडलाय झेल. फलंदाज फेल. संकेतचा खेळ इकडे मात्र समाप्त. नक्कीच आपण विचार केला तर नानकर टीमचा खोलवर बॅटिंग लाईनअप आहे. धावसंख्या जर पाहिली तर 19 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यतीन जाधव आलेले आहेत. 4 ढग आडवे आले म्हणून सूर्याचं अस्तित्व संपत नाही. कारण की आपण पाहिलं तर अगदी खोलवर बॅटिंग लाईनअप आहे सध्या तरी आपण पाहिलं तर, आणि जबरदस्त फॉर्ममध्ये देखील आहे नानकर टीम. संकेत जाधव मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र आपण पाहू शकता फटका फसलाय त्या ठिकाणी परंतु नो मॅच लँडमध्ये क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील त्यापर्यंत 2 धावा इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटतात. यतीन आले त्याने देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू त्या ठिकाणी थोडासा फसला होता. नो मॅच लँडमध्ये चेंडू होता त्या ठिकाणी. नशीब बलवत्ता तिकडे नाही तर इथे देखील सफलता आली असती त्या ठिकाणी वाडेकर संघाला. आणि पूर्णपणे या ओव्हरमध्ये देखील थोडासा बॅकफुटवरती गेला असता संघ नानकर परंतु तसं घडलं नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 21 धावा आहे. हो इथे बॅटची एज लागले. इम्प्रोवाइज शॉट खेळण्याचा प्रयत्न नशीब बलवत त्या ठिकाणी परंतु शेवटच्या मोमेंटला तिकडे मात्र आपण पाहिलं तर चौकार आपल्याला पाहायला भेटतोय 4 धावांसाठी. कारण की आपण जर पाहिलं तर नॉन स्टॉप बाउंड्री आणि फाईन लेग थर्ड मॅनच्या दिशेनं अगदी अनुकूल वातावरण आहे. तिथे चेंडू मात्र अजिबात थांबत नाही. चांगल्या धावा देखील या मैदानावरती मिळत आहेत आणि आउटफील्ड खूप फास्ट असल्यामुळं चेंडू अगदी थांबत नाहीये त्या ठिकाणी. चौकार मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 25. 3 गडी बाद. 2 षटकाचा खेळ इकडे समाप्त झालेला आहे. सरासरी जर आपण पाहिले तर चांगली राखलेली आहे. सध्या तरी सरासरीचा आपण विचार केला तर इकडे 22.50 ची सरासरी आपल्याला पाहायला भेटत आहे. 11.50 ची सरासरी आपल्याला पाहायला भेटत आहे. शेवटचं या ठिकाणी षटक आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. 25 धावा 3 गडी बाद. 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त. प्रशांत गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकवरती बॅट्समन अक्षय थेटे. हा बॉल आपल्याला पाहायला भेटते. पंचांचा इशारा. येस इट इज वाईट बॉल आहे. व्हाईट बॉल पाहायला भेटतो आपल्याला. धावसंख्येत भर होत असताना धावसंख्या पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. प्रशांत गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला भेटतोय. अक्षय थेटे. स्लॉग ओव्हरचं हे षटक आहे. अजूनही या षटकाचा आपण विचार केला तर ओ जस्ट आउट बस. ओ युटी आउट. अक्षय थेटेचा खेळ समाप्त. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर इम्प्रोवाइज शॉट खेळण्याची गरज होती का? येणारी वेळ येणारा काळ येते मात्र नक्कीच सांगूच जाईल. कारण की आपण पाहिलं तर धावा चांगल्या इथे आपल्याला पाहायला भेटल्या. 26 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जर या षटकाचा आपण विचार केला तर चेंडूला खऱ्या अर्थानं अलाउन द कार्पेट जरी एकेरी 2 धावा जरी मिळवल्या तरी चांगल्या धावा इथे जमू शकतील. कारण की आपण जर पाहिलं तर प्लस पॉईंट नानकर टीमचा गोलंदाजी आहे. त्या अनुषंगाने इथे जर विचार केला तर या षटकामध्ये कमीत कमी 10-12 जरी धावा जरी आल्या तरी चांगलं बॅटल इथे मात्र जमेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर दाखल झालाय. 1 चेंडू 2 बॉल. 2 धावा. 2 गडी बाद. 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त. 25 धावा 3 गडी बाद. 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त. 2 धावा 3 गडी बाद. 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त. 25 धावा 3 गडी बाद. 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त. 25 धावा 3 गडी बाद. 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त. 25 धावा 3 गडी बाद. 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त. 25 धावा 3 गडी बाद. 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त. 25 धावा 3 गडी बाद. 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त. 25 धावा 3 गडी बाद. 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त. 25 धावा 3 गडी बाद. 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त. 25 धावा 3 गडी बाद. 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त. 25 धावा 3 गडी बाद. 2 षटकांचा खेळ इकडे समाप्
शेवटचं षटक आपण पाहू शकता आणि या षटकामध्ये आता 5 चेंडू शिल्लक असतील. प्रशांत जो मात्र नक्कीच या षटकामध्ये अडचणी वाढवत आहे. हाणामारीचं षटक टाकणं म्हणजे वाघाचं काळीच असतं, कारण की ह्या षटकामध्ये फलंदाज चांगल्या धावा जमवत असतात. कुठल्या प्रकारे विकेटची देखील ते तमा बाळगत नाहीयेत, परंतु सध्या तरी चांगली गोलंदाजी प्रशांतच्या वतीनं. मयूर स्ट्राईक वरती आहे. हो, इथे पावलांवरती बॉल हो खिंडीत पकडलं, वेटीस धरलं हो, त्याचं नव्हतं झालं. फलंदाज इथे मात्र बाद. मयूरचा खेळ समाप्त. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त गोलंदाजी. मॅच अशी असावी, मॅच जबरदस्त होईल, मॅच रंगेल. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी ही मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. हर सिर जहां झुक जाए वह मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वह समंदर होता है. जीत की कर्मभूमि. युद्ध तो भरपूर है, मगर जो जीत जाए वही सिकंदर होता है. पाहूया मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण पाहिलं तर या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे जय जल्लेश्वर जिया 11 वाडेकर टीम. नवीन बॅट्समन धीरज आलाय. इथे आता धीरज ठेवणं गरजेचं नाही, इथे आता वेगानं बॅटिंग करावी लागेल. धीरजला दिरंगाई ठेवून चालणार नाहीये. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर 26 धावा, 5 गडी बाद झाले. प्रशांत, मिस्टर प्रशांत या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करतोय. खोलवट थोडासा लोअर फुलटॉस बॉल होता, त्या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि इकडे देखील वड कॅच. फलंदाज बाद. काही जबरदस्त गोलंदाजी प्रशांत. आजच्या दिवसातील ही दुसरी हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटली. पहिली हॅट्रिक आपल्याला अक्षय तेटे यांची पाहायला भेटली, त्यानंतर प्रशांतनं ही हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे या स्पर्धेमध्ये. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही उड़ान होती है. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मनीष दाखल झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर टीम अडचणीमध्ये आहे, परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर 26 धावा धावपलकावरती आहेत. अजून जर विचार केला तर चेंडू इकडे 3 शिल्लक आहेत. 2 मोठे फटके जर राहिले तर अजून देखील मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटेल, कारण की 3 षटकांची मॅच आहे. 10.0 ची सरासरी जरी असली तरी फलंदाजांना डोकेदुखी होऊ शकते. त्या अनुषंगाने नानकर संघाकडे देखील गोलंदाज आहेत. ज्यांनी नुकतेच केंद्रीय मंत्री चषकामध्ये देखील जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलेला आहे. मॅच रंगेल. ओ इथे मात्र पुन्हा एकदा वॉड बॉलिंग, सलगचा 4था गडी बाद या ठिकाणी करत असताना या स्पर्धेमध्ये विक्रम नोंदवत असताना प्रशांतनं ही विकेट प्राप्त केली. फलंदाज बाद. आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत आदरणीय सन्माननीय भिवंडी बापसईचे बापसई गावचे उद्योजक कुणाल दादा टिंबे हे मात्र नक्कीच आपल्या मंचावरती येतील. आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे. त्यांच्या वतीनं तृतीय पारितोषिक जे मात्र लाभलेलं आहे, तर नक्कीच आपलं देखील हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. स्वागतम सुस्वागतम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण. धावांची गरज असते क्रिकेटमध्ये आपण पाहिलं मित्रांनो, आणि अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर टीम देखील धावांचा पाठलाग करत धावा जमवण्याचा प्रयत्न करत आहेत.
आणि नक्कीच आपल्यामध्ये उपस्थित होते माननीय श्री कुणालदादा शेठ टेंबे गावचे. आपलं हार्दिक असं स्वागत आपल्या वतीनं. तू भापसई गावचे आहेत. माननीय श्री कुणालदादा टेंबे, आपलं हार्दिक असं स्वागत आपल्या वतीनं. तृतीय पारितोषिक जे मात्र या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे, आपलं देखील विशेष धन्यवाद. आप आ गए तो खुशियाँ दोगुनी होगी, लग गए छान छान, महफिल सवर गई, आप साथ यूं ही बना रहे आपका और हमारा, क्योंकि आपके आगमन से खूबसूरती मंच की निखर गई. ऑन साइडला फटका इकडे चांगला आहे, गॅप देखील मोठी आहे, क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल 4 धावांसाठी. दर्जेदार चौकार. खेळ झालेला आहे. पेनल्टीच्या या 2 धावा आपण ऍड करतोय आणि विजयासाठी 34 धावांची गरज असेल. पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये पेनल्टीच्या धावा कितपत योग्य ठरतील की नाही, येणारी वेळ येणारा काळ इथे मात्र नक्कीच सांगून जाईल. 34 धावांचं लक्ष्य चेस केलं जाईल की डिफेन्स केलं जाईल हे नक्कीच आपल्याला ऐकवतील भागेश म्हात्रे. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत रहा, पाहत रहा. ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 2025चा हा करार. थँक्यू सो मच राजू सर. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 2025 सर्वांना वाटा व गर्व असे या स्पर्धेचं पहिलं पर्व आणि आज शेवटचा दिवस सुपर संडे मेगा फिनाले तुमच्या डोळ्यासमोर आहे. या सामन्यामधून जो जिंकेल तो जय मसोबा चिंचवली संघासोबत फाईट करेल. मग त्या फाईटमध्ये मधून जो जिंकेल सेकंड सेमीफायनल विन होऊन कोण फायनल खेळेल टीम अंकरपाडा या टीमसोबत ते आज निर्धारित होईल. फक्त 2 मॅच मित्रांनो तुम्ही दूर आहात मेगा फिनालेसाठी. दरम्यान या मॅचमध्ये आपण जर खेळ पाहिला तर सुरुवातीला खूप चांगल्या पद्धतीने नानकर संघाचा फाईट बॅक राहिला, परंतु फीडबॅक देत असताना प्रशांत पाटीलचे तुम्हाला पाहायला मिळाले 4 विकेट ऑल ओव्हर 4 ट्रिक त्यांनी कंप्लीट केली. 4 विकेट त्याने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून मिळवले गेले. तब्बल धावा खर्च केला फक्त आणि फक्त त्यांनी 6 आणि अशा पद्धतीने या मॅच मधलं टार्गेट जर आपण पाहिलं तर 34 धावसंख्येचं टार्गेट आहे. 34 धावसंख्येचं टार्गेट. मागच्या मॅच मध्ये 32 धावसंख्येचं टार्गेट 5 बॉल ठेवत असताना जर आपण पाहिलं तर पूर्ण केलं गेलं जय जयेश्वर वाडेकर संघाने. तर त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर जो संघ खेळणार आहे नानकर संघ, ज्या नानकर संघाने मांडा टीम समोर सुंदर प्रदर्शन केला, 71 धावसंख्येचं टार्गेट मांडा संघाला बनू दिलं नाही. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं ना तर नानकर संघाची या वर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाची राहिली आहे ती म्हणजे प्रभावित करणारी बॉलिंग आणि फिल्डिंग. त्याच्यामुळे आता तीच बॉलिंग आणि फिल्डिंग या मॅचमध्ये त्यांना कामी येईल का? गोरसे सारख्या दिग्गज संघाला मोठा पराभवाचा धक्का या संघाने दिलाय. त्यानंतर आपण कारिवली संघाला सुद्धा याच संघाने पराभूत करताना बघितलं. केंद्रीय मंत्री चषकाचा विजेता संघ, जो संघ अनेक वेळा तुम्हाला कल्याण डोंबिवली आणि पनवेल रायगड विभागामध्ये सुद्धा पाहायला मिळाला. म्हणजे स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगड परिसरामध्ये सुद्धा या संघाने जाऊन आपल्या टीमचा बोलबाला ठेवलाय. परंतु त्यांच्या समोर आता कल्याण डोंबिवली मधला दिग्गज संघ
फिरकीचं माहेरघर वाडेघर त्यांच्या समोर आहे. रोकाच्या धावा 34 निलेश कापसे आणि अतुल भोईर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर त्यांच्या समोर हे बिग बॅटल, हे क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट मधला असा तारा सितारा ज्याला स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट नानखर गावाच्या माध्यमातून आपण म्हणत असतो, तोच अक्षय थेटे आता बॉलिंग ट्रॅकवरती झाला तयार. अनेक वर्ष खरं तर अक्षय थेटे आपल्या बॉलिंगच्या माध्यमातून प्रभावित करतच आलाय. खुल्या गटातून भरपूर मागणी असणारा खेळाडू, विथ द बॉल विथ द बॅट तो चांगला खेळत असतो. आणि या मॅच मध्ये आता त्याला 34 धावा रोकायच्याच. समोर आहे अतुल भोईर. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय की सामन्याला होईल सुरुवात. 34 धावसंख्या ची सुरुवात या ठिकाणी झाली. अतुल भोईर ऑन अ स्ट्राईक आणि त्याच्या समोर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधला तारा सितारा अक्षय थेटे बॉलिंग ट्रॅकवरती होतो तयार. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि करूयात या सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल समोर मिड ऑफ आहे. अशाच पद्धतीने मागच्या मॅच मध्ये सुद्धा मिड ऑफला कॅच आली होती, परंतु अतुल भोईर नो चेंडू तो त्याने फेस केला, त्यावरती त्याची विकेट सारली गेली. तिथे त्याला बेनिफिट मिळालं. तिथे होता सांगे संघ, परंतु आधीच म्हटलं होतं ना की नानकर संघाची गोलंदाजी या वर्षामध्ये प्रभावित करणारी राहिली आहे, स्पेशल अक्षय थेटेची. अक्षय थेटेच्या समोर हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय सुंदर फिल्डिंग झाली. प्रभावित ना तुम्ही ॲज अ बॉलर जेव्हा तुम्हाला करायचं असतं ना, तेव्हा तुमच्याकडे फक्त व्हेरिएशन नव्हे तर तुमच्याकडे गती असली पाहिजे. आणि अक्षय थेटेने अनेक वर्षे तेच दाखवलंय. त्यालाही माहिती आहे की दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची तो ताकद ठेवतो, परंतु जेव्हा आपण एखादा व्हेरिएशन करतो त्यानंतर आपल्याला गतीने बॉल टाकायला यावं, आणि तेच केलं. अतुल भोईर क्लासिकल स्ट्रोकर आहे, म्हणून त्याने लगेचच चेक केला गेला त्याचा फुटवर्क आणि त्याच्या समोर लागोपाठचा दुसरा चेंडू त्याने डॉट फेकला गेला. मित्रांनो, कुठेही जाऊ नका. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आता व्ह्यूवर्सही वाढले असतील. ओव्हर द विकेट इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु आउटफील्डमध्ये फिल्डर आहेत कव्हर्सला. कॅप जरूर डोक्यामधून त्यांच्या बाजूला गेली, परंतु बॉलकडे ते आले. इथने मिळाली सिंगल. 34 धावसंख्येच्या चेसला सुरुवात झाली आहे. 3 बॉल नंतर आता ही आली आहे सिंगल. अर्थातच 3 बॉल समाप्त झाल्यात. बनली फक्त एक. अजूनही बनवायच्या धावा 33 ज्या बनवल्यात टीम नानखरने. या मॅच मध्ये ना तुम्हाला भरपूर काही अनुभवायला मिळेल, कारण दोन्ही टीम मध्ये असे खेळाडू आहेत ना ज्या खेळाडूंमध्ये एक वेगळी धमक आहे. या खेळाडूंमध्ये एक वेगळी कॅपॅसिटी, वेगळी ॲबिलिटी आहे. म्हणून कोणताही खरं तर प्लेयर या सिच्युएशनला हँडल करू शकतो, आणि त्याच हँडलिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये नानकर संघाने सुद्धा कंबर कसली आहे. निलेश कापसे आता आलाय स्ट्रायकिंग एंडवरती. जो निलेश नेहमी पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करत असतो, आणि त्याच्या समोर आता एक मोठं चॅलेंज आहे अक्षय थेटेचं. 2 फिल्डर आहेत. पॉवर प्लेचं षटक सुरू असल्या कारणाने जो फिल्डर आपण मिड विकेटला बघितला त्याला आता स्क्वेअर लेगला वळवला जातोय. मिड विकेटला इनफिल्डच्या आतमध्ये शॉटमध्ये फिल्डर लावलाय, परंतु तो स्क्वेअर लेग पासून अजून थोडासा बाजूला आता आणला गेलाय. अक्षय तयार. फास्ट बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. जिथून फिल्डर काढला गेला तिथेच हा बॉल परफेक्टली ट्रॅव्हल होतोय. शॉटमध्ये मिड विकेटच्या फिल्डरने फिल्डिंग केली. मोरेश्वर सुतारकडे आलाय बॉल. तिथने मिळते धावा 2. दोन्ही टीमची धावसंख्या 3. अजूनही या मॅचमध्ये धावा जर आपण पाहिल्या तर बनवायच्यात 31. या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला क्रिकेटच्या परिपाटलावरती जेव्हा 2 दिग्गज संघ एकमेकाच्या विरोधात येतात ना, तेव्हा तुम्हाला बिग बॅटलच पाहायला मिळतं. आता आपण गोडसई संघ म्हटला गेला तर त्यांच्या गावामध्ये कबड्डी कुस्त्या जास्त जण खेळतात. मग जसे 2 कुस्तीपट्टू, 2 मल्ल एकमेकाच्या विरोधात येतात, त्यांच्यामध्ये कुस्ती चांगली रडते ना, तशा प्रकारे हे 2 संघ. बॅकफुटला जाऊन स्ट्रोक सजवायचं होतं, परंतु बॉल हवेमध्ये असताना फिल्डरच्या हातामध्ये जेल फाईन लेगच्या तुम्हाला पाहायला मिळाली. इथनं विकेटचं पतन मनीष त्या ठिकाणी होते. निलेश कापसे पडतील स्वस्त्यात मैदानाच्या बाहेर. मिळणारी सफलता पहिली अक्षय थेटेला. पहिला फलंदाज बाद. लागणारा झटका टीम जय जलेश्वर वाडेघरला. वरती पहिला गडी बाद झालाय. आता खरं तर प्रेशर वाढतच जाईल, कारण वाडेगर संघाची सुरुवात प्रत्येक मॅच मध्ये तुम्ही चांगलीच बघितली. पहिल्या मॅच मध्ये अतुल भोईरने 37 बनवल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 22 बनवल्या. त्या अतुल भोईर वरती अटॅक झाल्यानंतर त्यांनी 17 धावा बनवल्या पहिल्याच इनिंग मध्ये. म्हणजेच 2 मॅचेस मध्ये आपण जर पाहिल्या ना, तर जो आक्रमकतेने नव्हे तर दिमागाच्या वापराने पॉवर प्ले मध्ये जास्त धावा बनवत होता ना अतुल भोईर, त्या अतुल भोईरला अक्षय थेटेने शांत ठेवलं. कदाचित ही प्लॅनिंग सुद्धा असावी, कारण त्यालाही माहिती आहे की अक्षय थेटे एक विकेट टेकर बॉलर आहे.
मग त्याच्या खात्यामध्ये आपली विकेट नको. येणाऱ्या फळीमध्ये प्रशांत, प्रणित अजूनही बाकी आहेत, ते या प्लेसवरती येऊन बॅटिंग करू शकतात. अजूनही योगेश पर्यायी बॅट्समन आहे, तोही चांगली बॅटिंग करू शकतो. त्या अनुमानाने जर विकेट चांगली राहिली, विकेट टिकून राहिली तर कदाचित आपण राहू. आणि त्याचसाठी खरं तर आता विचार करावा लागेल अतुल भोईरला. प्रणित पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. विथ द बॉल तो चांगलं प्रदर्शन करू शकला नाही, परंतु आता सध्या तरी बॅटिंगच्या माध्यमातून फील्ड पोझिशन चेक करून आता त्याला शेवटचा बॉल फेस करावा लागेल अक्षय थेटेचा. अजूनही बनवायचे आहेत 31 बॉल शिल्लक 13. ओव्हर द विकेट. प्रणितसाठी हा बॉल हा पण पुल करत असताना बॉलमध्ये फिल्डर आहेत, बघतात बॉलकडे, परंतु टप्पा पडला. एका बाउन्स वरती चेंडूला फील्ड केला गेला फिल्डरने. जोर त्याने लगेचच फेकला गेला. मोरेश्वर सुतारच्या हातामध्ये ग्लोव्ज आहेत व्हाईट. त्यांनी बॉल फेकला गेला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या अगदी मध्ये चेंडूची फिल्डिंग झाली. इकॉनॉमिकल बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या 5. लक्ष होतं 34, म्हणजे येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 29 धावसंख्येची या मॅच मध्ये गरज आहे टीम जय जलेश्वर वाडेघरला. 12 चेंडू 29 धावा. आता समीकरण थोडंसं अंगळत नाही आव्हाना, त्यासाठी विचार करावा लागेल अक्षय थेटेला सुद्धा की आता कोणता गोलंदाज प्रमोट करावा. मुख्य अस्त्र तर त्याने प्रमोट केला गेला, कारण अक्षय थेटे एक असा गोलंदाज आहे ना जो नेहमी विकेट टेकर राहिलाय. जर आपण एखादा किल्ल्याचा बुरुज ढासळवण्यासाठी आपण तोफेचा वापर करतो, तशा प्रकारे नानकर संघाच्या माध्यमातून ती एक मुळूक मैदानी तोफ आहे आणि त्या तोफेने एक बुरुज तर जरूर ढासळवला गेला टीम वाडेघरचा. परंतु आता येणाऱ्या गोलंदाजावरती तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी टाकावी लागेल. आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. खरं तर क्रिकेटमध्ये भावना दडलेल्या असतात. जो संघ जिंकतो त्याच्यामध्ये सुखाची भावना, जो संघ हारतो त्याच्यामध्ये दुःखाची भावना. आणि आम्ही नेहमी म्हणतो की एखादी प्रियसी सोडून गेल्यानंतर सुद्धा जेवढा त्रास होत नाही ना, तेवढी निर्णायक मॅच हरल्यानंतर टीमला तेवढा त्रास होतो. त्याच्यामुळे त्रासदायक हा खेळ थोडासा. मग तो आता त्रास भोगावा की सुखाचे दिवस भोगावे यासाठी लढत सुरू आहे नानकर आणि त्यांच्या विरोधात संघ जय जलेश्वर वाडेघर. जय मसोबा चिंचवली संघ सुद्धा सध्या रेडी आहे. दोन्ही टीमच्या प्लॅनिंग कशा आहेत, दोन्ही टीमचे गोलंदाज नक्की काय करतायत, कशा पद्धतीने कोणता बॅट्समन खेळतोय, कोणता गोलंदाज कोणत्या लेंथवरती बॉल टाकतोय, सध्या तरी ते चेक करतात. कारण या सामन्यामधून जो विन होईल तो सेकंड सेमीफायनल जय मसोबा चिंचवली सोबत खेळेल. सेकंड ओव्हर मध्ये आला शुभम जाधव. अजून एक फिरकीचा गोलंदाज समोर अतुलसाठी हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉलच्या मिनिटमध्ये आता खेळल्यात. बॉल चालल्या मागे सेकंडचा प्रयत्न जरूर करतील. सेकंड धावसाठी पूर्णपणे ही कॉन्ट्रोवर्सी नव्हती, कन्व्हर्शन होता अतुल भोईर आणि प्रणित पाटीलचा. आणि या दरम्यान जर आपण पाहिल्या तर या 2 धावा, पण या 2-2 धावा ज्या आहेत ना, त्या 2-2 धावा ही तुम्हाला भरपूर वेगळा मोहात टाकतील. कारण आतापर्यंतचं जर आपण तुम्ही जर हे बघितला, जर विनिंग पर्सेंटेज बघितला ना, तर नानकर संघाचा जास्त आहे, परंतु हा पर्सेंटेज कधी बदलू शकतो. कारण मैदानाच्या आतमध्ये अतुल भोईर आणि प्रणित पाटील आहे. जी भागीदारी तुम्ही अनेक मैदानामध्ये ना निरंतर बघितली, परंतु याच भागीदारीला आता सामना पुढे न्यावा लागेल. शॉर्ट बॉलचा वापर कट करण्याचा प्रयत्न, गती होती, या गतीने फसवलं गेलं. समोर प्लेस करायचा होता, परंतु प्लेस करण्याच्या अनुमानाने आपण जर बघितला तर टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. पण नानकर संघाला अजून एक ॲडव्हान्टेज राहिला की 2 धावसंख्येची पॅनल्टी मिळाली गेली टीम जय जलेश्वर वाडेघरला आणि त्या पॅनल्टीचा आता कदाचित फरक पडेल का. ओव्हर द विकेटने सुंदर फटका थ्रू द कव्हर्स. फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट वरती मिडल करत असताना बॉल चालाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला षटकार. सुंदर फटका बॅटवरती परफेक्ट. जेव्हा तो चेंडू मिडल झाला तेव्हा तुम्हाला साऊंड ऐकायला मिळाला असेल, टक असा साऊंड होता. कव्हर बॉर्डरलाईनच्या बाहेर पाठवणारा हा दुसरा फलंदाज ज्याच्या बॅटमधून असा फटका आला. याच्या अगोदर तुम्ही मनोजचा फटका बघितला, जो सांगे टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, त्याच्या बॅटमधून कव्हर्सला षटकार आला. आणि हा षटकार येत असताना टीमच्या टोटलमध्ये परिवर्तन होतंय. टीमचे टोटल 13 बनवायचे होत्या 34, आता 9 मध्ये 21 बनवायचे आहेत. जास्त दुरी या सामना नाहीये. दोन्ही बाजूने पर्सेंटेज आता तेवढेच राहतील. 50-50 चान्सेस दोन्ही संघाला सुद्धा आहेत. 32 संरक्षण करत असताना आतापर्यंत नानकर संघ चांगला खेळलाय. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वाडेकर संघही चांगला खेळलाय. 9 चेंडू या 21 धावा
डिफेंड करायचे असतील ना तर स्पेशली आता विकेट आणि डॉट बॉल जास्त टाकावे लागतील संघ नानखरला. नेक्स्ट बॉल वेगाने टाकला, बॉटम हँडचा चांगला वापर, हँड अँड कोऑर्डिनेशन चांगलं होतं. एक सिंगल झालं का मिड सेकंडसाठी परतला गेला, फिल्डर आल्या त्या ठिकाणी स्ट्रायकिंग वरती फेकी. अतुल भोईरची विकेट धोक्यामध्ये होती, अपील केली जाते, स्ट्रॉंग अपील आहे आणि पंचाने रेफर केला गेला. थर्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे, परंतु आता चेक करूयात की या बॉलवरती नेमकं घडलं काय. बट ड्रॅग केली आहे, सो इट्स नॉट आउट. सो या मिळतील धावा 2 आणि आता इक्वेशन 8 चेंडू आणि 19 धावा. 2-2 ज्या धावा असतात ना त्या खरं तर तुम्हाला जेव्हा चान्स असते तेव्हा त्या बनवण्यासाठी तुम्हाला परफेक्टली मुवमेंट बघावी लागते की फिल्डर बीट झालाय. मग फिल्डर बीट झाल्यानंतर तुम्हाला समोरच्या बॅट्समनला ती कॉलिंग द्यावी लागते, तो कन्व्हर्शन करावा लागतो, तेव्हा तुम्ही 2 धावा पूर्ण करू शकतात. जसा कालच्या दिवसामध्ये उल्लेख केला की लग्न झाल्यानंतर पती आणि पत्नीचा कन्व्हर्शन चांगला राहिला तर त्यांच्यामध्ये संसार चांगला चालतो. तशा प्रकारे अशा कॉलिंगने, अशा संवादाने तुम्ही अशा धावसंख्या चोरू शकतात आणि ती धाव खरं तर मित्र म्हणून चोरली. त्या बॉलवरती मिळतात धावा 2, नॉट आउट. बघितलं मॅनेजमेंट कमिटीनं, तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला. धावा झाल्यात 15, विकेट गेली 1. 8 मध्ये बनवायच्यात आता 19 आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार होतोय शुभम जाधव. 8 चेंडू 19 धावा. सुंदर फटका, व्हाट अ शॉट. हा काय देखना फटका, आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट दुसरा फटका अतुल यासाठी जाणला जातो आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ने मिस्टर क्लासिकल हा नाव त्याला का दिलं गेलंय हे सिद्ध तो करत असताना बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा, एखादी नर्तकी जशी असते सुंदर तिला सुद्धा लाजवेल अशा प्रकारचा फटका. थोडेसे पुढे आले थ्रू दी कव्हर्स, आता स्वीपर कव्हरला भेद देत असताना थोडासा ट्रान्स पुढे गेला गेला आणि आपला जो अनोखा अंदाज आहे त्या अनोख्या अंदाजाने कोणालाही आपल्या मोहात पाडतील फटक्याच्या तसा फटका या ठिकाणी सजवत असताना षटकार आलाय, तो म्हणजे शुभमच्या विरोधात अतुल भोईरचा आणि आता 7 मध्ये 13ची गरज. हा पा ऍक्शन रिप्ले, आपसुकच कोणाचे तोंडातून आहा हा शब्द निघेल, कारण काय सुंदर फटका होता. आणि आजच्या दिवसामध्ये अतुल भोईर खरं तर प्रभावित करतोय, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना तुम्ही अनेक सारे असे फलंदाज बघितले जे फलंदाज गॅप शॉट सिलेक्शन करत असतात, जे फलंदाज इनसाइड आउट खेळत असतात, परंतु या खेळाडूकडे खरं तर एक वेगळीच नजाकत आहे. ही नजाकत त्याला नेहमी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मिस्टर क्लासिकल म्हणून ओळख देते. आणि मित्र म्हणेन की खरं तर मिस्टर क्लासिकल हा शब्द त्याच्यासाठी तरी परफेक्ट आहे. परफेक्टली क्लासिकल स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला, जो बॉल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, षटकार आला आणि आता 7 मध्ये 13 बनवायचे. 7-13चं समीकरण, शेवटचा बॉल निर्णय घेऊन शुभम होतोय तयार. समोर अतुल भोईर. यावेळेला हाही फटका खेळायचा होता त्याच दिशेने, परंतु आता गती जास्त होती. अशा पद्धतीने 6 चेंडूचा खेळ शुभमचा संपला, परंतु शुभमच्या चेहऱ्यावरती नाराजी, त्याच्या विरोधात आलेले 2 मोठे फटके 34 धावसंख्येचा डिफेंड करण्यासाठी थोडेसे धोकादायक ठरले, परंतु पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शुभमच्या ओव्हरमध्ये थोड्याशा जास्त धावा आल्या. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 21 बनवायच्या त्या 34, येणार चेंडू शिल्लक 6 आणि 6 मध्ये बनवायच्या धावा 13. 6 चेंडू 13 धावा. परंतु आज सुपर संडे आणि या कडक 2 नोटा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. ज्याने पारितोषिक लावलं असेल तर लवकरात लवकर घेऊन जा. 1000 रुपयाचं पारितोषिक कोणी लावलं असेल तर घेऊन जा. नाही असं आम्ही करूच शकत नाही. एका ठिकाणी 15,000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं, त्यांच्याच टीमचा एक प्रेक्षक घेऊन तो पारितोषिक गेला आणि ज्याने लावलं होतं तो आमच्याकडे आला, म्हणतो की आमचे 15,000 रुपये कुठे आहेत. आमचा सुद्धा कडकी मी 8च गेलाय, त्याच्यापेक्षा 1000 रुपये घेऊन जा ना. पैसा खूप काही सांगून जातं. पैशाने फक्त वस्तूच नाही तर पैशाने प्रेमी खरेदी करता येतं. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी सध्या पैशाने चालतात. आणि आपण एक गाणे ऐकलं असेल ना की मैं गंगू तेली को दू राज, गदे के सर पे रख दू ताज, हे पैसा बोलता है. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. यस, राजकुमार पाटील यांच्याकडनं ते पारितोषिक 1000 रुपये पुन्हा एकदा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा आहेत. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. आता विचार पडला असेल नानकर टीमला की आता कोणत्या गोलंदाजाला प्रमोट करेन, परंतु नानकर टीमसाठी एवढंच म्हणेन की आयुष्य छान आहे पण लहान आहे. रडतोयस काय वेळा, लढण्यात छान आहे. काट्यांची पुळांची जुळती कमान आहे, उचलून घे हवे ते दुनिया इथे दुकान आहे.
जगणं निरोधक म्हणतो तो इथे बेमान आहे, कारण सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण निसर्गाचा नियम आहे की सुंदर धबधबा जर बनायचा असेल तर पानालाही वरतून खाली पडावं लागतं. आता हा संघर्ष आहे, त्या संघर्षाला पुढे न्यावंच लागेल, कारण संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळत नाही. देव फक्त नशिबाच्या रेषा देतो, परंतु त्या नशिबाच्या रेषांमध्ये रंग तुम्हाला भरायचा असतो. आणि त्या आता रंगरंगोटीचं काम मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी अंकितला पाठवलाय, जिथे 6 चेंडूंचं भवितव्य त्याच्या हातामध्ये दिलाय. 6 चेंडूंमध्ये कंपल्सरी 13 बनवायचे आहेत. तर दुसऱ्या बाजूला ईगल आहे म्हणून ज्याची ओळख आहे टीम वाडेघरचा सर्वोत्कृष्ट ज्युनियर ऑलराऊंडर, त्याच्यासमोर प्रणित पाटील. आता काय घडेल काय बिघडेल, मैदानाच्या आतमध्ये कोणत्या संघाचा पराभव होईल, कोणता संघ पुढे जाईल, येणारे 6 चेंडू सांगून जातील. पहिलाच बॉल, पहिला चेंडू प्रणितसाठी वेगवान होता. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि अजून हा संघर्ष संपला नाही हे सांगत असताना टीम नानकर, कही हार बाकी है तो कभी जीत बाकी है, अभी तो पूरा इम्तिहान बाकी है, तोली है अभी तो मुट्ठी भर जमीन, बट तोलना अभी तो पूरा आसमान बाकी है. सांगत असताना नानकर संघ की आमने लोणार परिसरातून प्रवास केलाय, एवढा खडतर प्रवास करून आम्ही या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी आलाय. आमचे स्वप्न पूर्ण आहेत आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी समोरची असणारी फुलांची बाग सुद्धा आम्ही नास्तभूत करू शकतो. तोच सांगणारा अंकितचा पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि प्रणित समोर त्याने एक लीगल डिलिव्हरी फेकली, जिथे दबावामध्ये टाकत असताना संघ वाडेघरला. शॉर्ट बॉलचा वापर कट करण्याचा प्रयत्न, मोरेश्वरच्या हातामध्ये बॉल चालला, डायरेक्ट हिट झाला असता तर काम तमाम झाला असता अतुल भोईरचा, परंतु ही रिक्स मोठी उचलली गेली. अतुल भोईर बाद झाले असते तर नो डाऊट कदाचित प्रशांत आला असता मैदानाच्या आतमध्ये, परंतु प्रशांत परत ही मॅच जाऊ द्यायची नाहीये, तेच कदाचित सांगितलं असावं. परंतु या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल. एका बाजूला केतनचंही मैदानाच्या आतमध्ये अजून येणं बाकी, तो या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, मग त्याच्यावरती जिम्मेदारी येईल एक विकेट गेल्यानंतर की प्रशांतवरती जिम्मेदारी ठेवतील. या सगळ्या गोष्टी आता माइंडमध्ये चालू असतील, परंतु टीम नानकरला याच गोष्टीचा विचार करायचा आहे की विकेट आली नाही तरी चालेल, परंतु जास्तीत जास्त डॉट बॉल अतुल भोईर समोर आपण टाकले तर कदाचित या मॅचला टर्निंग पॉईंट आपण देऊ शकतो. 4 चेंडू 12 धावा असा विचार केला गेला तर 2 षटकार 3 चौकारांची मॅच आहे, परंतु असं नाहीये. 3 डॉट बॉल जर आले तर पूर्णपणे प्रेशर वाढेल, तो म्हणजे जय जलेश्वर वाडेकर या टीम वरती. काय घडेल काय बिघडेल जास्त वेळ घेऊ नका, विनंती करेन की मॅचचा रिदम तोडू नका. टीम नानकर ज्या रिदमने मॅच सुरू आहे त्या रिदमने कृपया करून मॅच सुरू राहू द्यात. 4 चेंडू 12 धावा आतापर्यंत. इंडिव्हिज्युअल आपण अतुलचा विचार केला गेला तर इंडिव्हिज्युअल चांगला तो खेळलाय. 9 चेंडू त्याने फेस केला, त्याने बनवला धावा 17. आता 4 चेंडू आणि 12 धावसंख्येचं इक्वेशन आहे, ते इक्वेशन पूर्ण होईल की इक्वेशन डिफेंड होईल, येणारे तुम्हाला 4 चेंडू सांगतील. 4 चेंडू 12 धावा. चला टीम नानकर जास्त वेळ घेऊ नका. 4 चेंडू 12 धावा. मागे खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय फिल्डरच्या दूरवरती आणि फिल्डर फक्त पाहत राहिले. दिमागाचा वापर, क्रिकेट विथ द ब्रेन. बॉल स्कूपच्या अंदाजाने बॉर्डर लाईनच्या बाहेर. योगीराज सरांचे असं वाटलं की मैदानाच्या आतमध्ये साप आलाय की काय, तेच त्याने दर्शवलं, परंतु त्यांना बॉल हवा होता, त्याने बॉल पोहोचवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. आमचे मॅनेजमेंट कमिटी मेंबर, काय सुंदर फटका. याच्या अगोदर तुम्ही क्लासिकल तुम्हाला लॉफ्ट पाहायला मिळाला. अजून एक चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये, यस तो तुमच्यापर्यंत पुरवला जाईल. चांगली अंपायरिंग केली पहिल्या दिवसामध्ये. दैवत वेलेकर तुम्हाला पाहायला मिळाला आणि 3 दिवस सतत तुम्हाला विशेष सर त्यांच्या जोडीला योगीराज सर तुम्हाला पाहायला मिळाले, जे एक उत्कृष्ट खेळाडू सुद्धा आहेत, परंतु आज खेळ सोडून खरं तर ते चांगली अंपायरिंग करतात. आणि त्यांनाही माहिती की क्रिकेट खेळत असताना वय वर्ष 35 ओलांडून गेल्यानंतर मग पैशाचाही विचार करावा लागतो, कारण आपण 30 वर्ष पैसा कमवण्याच्या मागे लावतो आणि मग तोच पैसा आपल्याला 30 वर्षानंतर बॉडी सांभाळायला लागतो. त्याच्यामुळे बॉडी सांभाळणं आणि पैसाही कमवणं या दोन्ही गोष्टी सध्या क्रिकेटमध्ये होतात. म्हणजे एका बाजूला क्रिकेटही त्यांचा सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला अंपायरिंग सुद्धा. परंतु या मॅच मध्ये कोण आता पुढे जाईल, कोणाला कोणता प्लेस मिळेल, त्यासाठी ही लढाई सध्या तरी सुरू आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावसंख्येची गरज आणि नुकताच अतुल भोईरच्या बॅटमधून चौकार आलाय. येणारा बॉल जर डॉट आला ना तर शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाऊ शकते, कारण नानकर संघ एक असा आहे ना, ऑस्ट्रेलियन संघ जसा शेवटपर्यंत
आपली मॅच सोडणारा आपल्याला पाहायला मिळाला नाही ना, तशा प्रकारे नानकर संघ आहे. पण काय घडेल काय बिघडेल, 3 चेंडू आणि 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. समोर लॉफ केला गेलाय, फिल्डर त्या ठिकाणी हवेच्या विरुद्ध हा फटका गेला, परंतु फिल्डरच्या अगदी दूरवरती हा चेंडू राहिला आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. तो षटकार की चौकार ते आपल्याला पाहावं लागेल आणि अंपायर्सने घोषित केलाय हा बाउंड्री. असेल त्यांच्या निदर्शनात आला असेल तर तुम्ही सांगू शकता, कारण बॉल अगदी त्यांच्या कॅमेराच्या कॅप्चरिंग मध्ये आलं नाही. राजा अर्थातच बंटी त्या ठिकाणी आहेत. चौकार आहे की षटकार आहे? चौकार आहे. येस, इट्स बाउंड्री. सो 2 मध्ये 4 हव्यात. पण आताही काही घडलं बिघडलं नाही, कारण माणूस परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवतो. आता ही बिघडलेली परिस्थिती जर पुन्हा एकदा स्ट्रॉंग झोन मध्ये आणायची आहे तर आता या क्षणाला एखादा लीगल बॉल. आणि ही सिच्युएशन अशी असते ना की इथे रडायचं नसतं तर इथे लढायचं असतं, कारण तुम्ही लढाल तर मोराच्या डोक्यावरती जसा पिसारा असतो तसं फुलून तुम्ही क्रीडांगण फिराल. आणि जर तुम्हाला लढायचं नसेल ना तर तुम्हाला हार पत्करावी लागेल. या स्टेजला हारणं हे दोन्ही टीमला भागीत नसावं. आणि अतुल भोईर ज्याप्रमाणे खेळलाय आणि नानकर संघाचा ज्याप्रमाणे प्रवास या ठिकाणी राहिलाय त्या प्रवासाला आता कंटिन्यू ठेवायचा असेल तर हा निर्णायक बॉल, जिथे 2 चेंडू फक्त 4 धावत संख्येची गरज आहे. ऑन पेपर ऑन ग्राउंड सोप्या टीम वाडेगर साठी, परंतु 1 चेंडूने खूप काही सांगून झाली या मॅच मध्ये. समीकरण काय? यावेळेला कुलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, समोर खेळतात. एक सिंगल झाली का? सेकंड साठी परतला, फिल्डरच्या हातामध्ये बॉल आलाय, स्ट्रायकिंग लाईनवरती फेकी, करीच सोडली गेली. दुसऱ्या धावत संख्येचा प्रवास सुरू होता, प्रणित का थांबला गेला त्याचा विचार इथे या ठिकाणी पडलाय. ऑलरेडी क्रीज सोडलीच होती, स्ट्रायकिंग एंड वरती लावला असता तर कदाचित अतुलच बाद झाला असता. मग प्रणितने स्ट्राईक का सोडली गेली त्याचाही विचार आता पडलाय. या बॉलवरती फक्त सिंगल मिळाली आहे, म्हणजे आता एका बॉलवरती बनवायच्या धावा 3. आता समीकरण पूर्णपणे चेंज होत चाललंय. आणि मी म्हटलं होतं ना की नानकर संघ एक असा संघ आहे, ऑस्ट्रेलियन संघ, जो कधी सामना सोडत नाही, कधी शेवटच्या क्षणापर्यंत सामन्यामध्ये तो टर्निंग पॉइंट मिळू शकतो. आणि ती सिच्युएशन सध्या तरी झाली आहे, जिथे सांगतोय संघ नानकर की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही आणि शांत बसायला आम्ही नानकरकर काय संत नाही. आता सामना झाला, टर्न, सामना फिरवलाय. या षटकामध्ये बनवायच्या होत्या धावा 13, बॉल शिल्लक होते 6. सुरुवातीला आलेला चौकार खूप काही सांगून गेला. सुरुवातीला आलेला डॉट बॉल जो प्रणितने खेळला तोही खूप काही सांगून गेला. त्याच्यानंतर सुद्धा आपण सामन्याला टर्निंग पॉइंट येताना बघितलं आणि हा सामना आजच्या दिवसातला पहिलाच तुम्हाला रोमहर्षकतेचा पाहायला मिळतोय, जिथे 1 चेंडू आणि समीकरण राहिलंय ते म्हणजे कंपल्सरी 3 धावसंख्येचा चौकार येईल का या गोष्टीचा प्रश्नचिन्ह पडलाय. परंतु मी प्रेक्षकांना विनंती करेन की हा सामना आजच्या दिवसामध्ये फायनल पेक्षा बरोबरीचा सामना आहे आणि तोच सामना सध्या तरी तुम्ही अनुभवतात. नानकर आणि त्यांच्या विरोधात संघ जय जलेश्वर वाडेकर. 1 चेंडू 3 धावा आणि प्रेक्षकांना असाच सामना हवा होता आणि तो सामना मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 3 धावा, 1 चेंडू 3 धावा. कव्हर्सला खेळतात, टप्पा पडलाय आणि फिल्डरच्या हातामध्ये आणि हा सामना इथने या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच सुंदर फिल्डिंग करत असताना टीम वाडेघरने की या 3 धावा कंप्लीट होतील ते पाहावं लागेल. आणि इथनं 3 धावा कंप्लीट झाल्या नाही आणि अखेरकार इथनं विजय प्रस्थापित करत असताना गावदेवी नानकर 34 धावा अतुल भोईर असताना सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होऊ शकला नाही आणि दणदणीत विजय प्रस्थापित करत असताना या मॅच मध्ये गावदेवी नानकर. नानकर संघ पराभवाचा धक्का झेलतो की काय, परंतु नानकर संघाला आधीच आपण याच अशाच गोलंदाजी आणि अशाच